नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. कालचा आपण एक व्हिडिओ बनवला होता रासायनिक खताच्या वाढती किमती. आज पुन्हा आपण दुसऱ्या ग्रेड सोबत व्हिडिओ बनवणार आहोत. आजचा आपला जो ग्रेड आहे 10-26 आहे आणि रासायनिक खताच्या किमती जेवढ्या प्रमाणात वाढत आहेत तेवढ्या प्रमाणात आपल्या हमी भावाचे जो वाढतोय त्याच्यातला खर्च कसा समतोल राहील याबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. मागचा टेरिफ लागू झाल्यापासून सोयाबीनचे जर कधी दर बघायला गेले तर सोयाबीनचा पॅनिक सिच्युएशनमुळे जे भाव पडलेले असे म्हणतात. म्हणजे बाजारामध्ये एक अशी अफवा पसरली की भाऊ सोयाबीन तेल मोठ्या प्रमाणात आयात होणार आहे आणि त्याच्यामुळे सोयाबीनचे दर पडतील. तर ते पॅनिक सिच्युएशन असं गव्हर्नमेंट सांगतंय. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपण जे सोयाबीन तेल आपण त्यांच्याकडनं आयात करणार आहे, सोयाबीन कच्चं करणार नाही. 5,00,000 टन जे आपण तेल आयात करत होतो, दरवर्षी करतच होतो. पण यावर्षी आयात करणारच आहोत. पण व्यापाऱ्यांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि मागच्या 8-10 दिवसापासून सोयाबीनमध्ये लगातार भाव पडत आहे. ₹500-600 डाऊन आलेले आहे. त्याचबरोबर मक्कामध्ये तर कंटिन्युअसली भाव कमी झालेलेच आहे. मक्काची जर कधी खरेदी बघायला गेले तर ₹1400-1500 मक्का खरेदी होतीये. मक्काचे भाव पाडण्याच्या पाठीमागचं म्हणजे मक्का आयात हा मसुदा जर कधी मसुदा जो आहे तो समोर आलेला नाहीये. पण कॅटल फीड जे पशुखाद्य आहे यामध्ये मक्काचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि पशुखाद्य आपण आयात करणार आहोत. म्हणजे मक्का न आयात करता पण त्याच्यापासून बाय प्रॉडक्ट जे बनतात ते आपण आयात करणार आहे. त्यामुळेही भीतीचं वातावरण आहे. मक्काचे भाव त्यामुळेही दबावामध्ये आहे. आणि त्यानंतर बघायला गेलं तर कपाशीमध्ये मागच्या 4-5 दिवसापासून ₹500-600 मध्ये भाव पडलेले आहे. म्हणजे 8,000 वरती कापूस विकणारा ₹75-76 वरती कापूस आज विकतोय. लोकल मार्केटला सीसीआयचे जे भाव आहेत ते ₹8,000. त्यामध्ये काही खर्च शेतकऱ्यांना लागतो आणि हा जो ₹76 चा भाव आहे, व्यापारी जे आहेत त्यांना जागेवरती हे भाव देत आहेत ₹76 प्रति किलो म्हणजे ₹7,600 प्रति क्विंटलचा भाव कपाशीला आता भेटतोय. पण त्या तुलनेत जे रासायनिक खताचे भाव वाढतात. रासायनिक खताच्या गोणीमागे जर कधी ₹200-300 जर कधी वाढला, तर ते ₹1000 तुमचा एकरी खर्च वाढतात. पण यावेळेस असं झालेलं नाही. 200-300 नाही, तर यावेळेस ₹600 ते ₹700 गोणीमागे भाव वाढ झालेली आहे. आपल्याकडं आपण मागेही सांगितलं होतं आणि आताही आपण डाटा काढलेला आहे. मागच्या 5 वर्षामध्ये काय भाव होते. आपण जर कधी बघितलं 2019ला जर कधी महाधनचे आपण रेट बघितले, तर 1175 ते 1350 दरम्यान 10-26 रेट होते. 2022ला 1400 ते 1550 दरम्यान होते. 2023ला 1470 ते 1600 दरम्यान होते. 2024ला 1525 ते 1650 दरम्यान होते. 2025ला म्हणजे मागच्या वर्षी जर कधी बघायला गेले, तर 1550 ते 1700 भाव होते. पण यावर्षी जे भाव जर कधी बघितले आपण, ते ₹21 10-26 रेट झालेले. आपण जर कधी जोडून बघितलं, तर हे महाधनचं आता आपल्याकडे गोणी आणि याच्यावरती आपण जर कधी बघितलं तर ₹2100 इथं रेट झालेला आहे. तसं ऍक्च्युअल कॉस्ट त्यांनी दिलेली आहे की ₹2912 ह्या बॅगला लागतात. गव्हर्नमेंट या बॅगला ₹812 सबसिडी देतं आणि सबसिडी वजा करून ही बॅग जी शेतकऱ्यांना ₹2100 पडते. आपण जर कधी बघितलं तर ₹800 गोणी या गोणीलाही गव्हर्नमेंट सबसिडी देतं असं सांगता आंतरराष्ट्रीय बाजारात जे भाव राहतात त्यावरती हे ठरलेले असतात आणि त्यामुळे भाव कमी जादा होण्याचे सरकार सांगतच असतं की आम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारातून जे आयात खर्च लागतो त्यावरती आपण भाव ठरवलं. त्यानंतर आपण इफ्कोचं जर कधी बघितलं तर इफ्कोचेही भाव नवीन जे ते ₹1900 ची रेट इथं आलेले आहे. ₹1900 रेट आणि वास्तविक जी किंमत याची ₹2769. भारत सरकार सांगतं की ₹869 आपण याला सबसिडी देतो आणि ₹1900 किमतीचं इफ्कोचं 10-26-26 अवेलेबल झालेले आहे. 2 कंपनीचं 10-26 आपल्याकडे सोबत आहे. एक जी एमआरपी आहे ती ₹1900 आणि एक जी एमआरपी आहे ती ₹2100. मादन कंपनीचं ₹2100 आहे आणि इफ्को कंपनीचं जे आहे ते ₹1900 आहे. यामध्ये फरक असा असतो की आंतरराष्ट्रीय बाजारामधून ज्यावेळेस आयात केला जातो, तर आयातीमधला जो खर्च असतो तो असतो आणि कंपन्यांचे काही इन्ग्रेडियंट्स असतात त्यावरती हे भाव ठरवले जातात. कमी जादा भाव त्यावरती ठरवले जातात. पण शेतकऱ्याचं असं नसतं राहत. कारण की हमी भाव जो आहे तो एप्रिल ते मे महिन्यामध्ये गव्हर्नमेंट जारी करतं आणि हमी भावामध्ये आजच्या स्थितीत तरी काहीही शेतकऱ्याचा माल खरेदी होत नाही. मक्का खरेदी केंद्र ज्यावेळेस हमी भावाचे चालू झाले, तर ते भरपूरशा ठिकाणी बंद झालेले आहे. त्यांचं काही कारण असेल, थोडीच मक्का खरेदी केली जाते. मक्कावरती पेरा असेल, ह्या असेल, 12 भानगडी शेतकऱ्यांना तिथे करावं लागतात. पण रासायनिक खताच्या किमती ज्यावेळेस वाढ होतात, त्यावेळेस अशा कुठल्याही गोष्टी शेतकऱ्यांना सांगता येत नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्या जात नाही. अचानक ही भाववाढ ठरवली जाते. कारण की कंपनी मॅन्युफॅक्चरिंग ही करत असते आणि बाहेर देशातून कच्चा माल आपण रासायनिक खताचा पूर्णतः आयात करतो. त्यावरती हे भाव ठरवले जाते. कारण की पूर्ण देशामध्ये जर कधी स्थिती बघितली तर म्हणजे हे बाहेरून देशातून आयात करतात आणि बाहेर देशात कधी युद्ध परिस्थिती असते, काही कराराच्या काही स्थिती असतात. त्यामुळे हे भाव मागं पुढं ते सांगतात. पण पीक ज्यावेळेस आपलं जे भाव ठरवले जातात त्यावेळेस ही स्थानिक परिस्थिती हे त्यावरती चर्चा करून ते भाव ठरवले जातात.
स्वामीनाथन आयोगाने सांगितलं होतं की 50% आपल्याला वाढीव भाव म्हणजे भांडवलालाही व्याज द्यावं लागेल आणि तुमच्या जमिनीचं हे सगळं खर्च वजा जाता 50% एक्स्ट्रा ज्यावेळेस आपण भाव शेतकऱ्यांना देऊ म्हणजे 10,000 रुपये कपाशीचे भाव असायला पाहिजेत असा एक अंदाज आहे त्याच्यामध्ये. 10,000 रुपये जर कधी शेतकऱ्यांना हमी भाव दिला तर त्यामधून त्यांचा खर्च निघतो. तसं जर कधी बघायला गेलं तर एक 5,100 रुपयापर्यंत प्रति क्विंटल असा खर्च शेतकऱ्यांना येतो. जर कधी विचार केला आपण तर म्हणजे फक्त वेचण्याचाही खर्च बघितला 1,000 रुपये क्विंटलपर्यंत वेचण्याचा खर्च शेतकऱ्यांना येतोय. कारण की 7 ते 8 रुपये 10 रुपये किलोपर्यंत वेचण्याचा खर्च जातोय. बाकी तुमचा रासायनिक खताचा खर्च असेल, कीटकनाशकांचा खर्च असेल, जमीन मशागतीचा खर्च असेल, मजुराचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टी जर कधी केला तर तुम्ही 5,100च्या वरच प्रति क्विंटल खर्च हा कपाशीला येतो. आणि तो जर कधी 8,000 रुपये आपण भाव दिला, 8,000 तर आता भेटतच नाही कारण की जो भाव मध्यंतरी वाढलेला होता 8,000 पण ह्या जो टॅरिफ डील जे अमेरिका बरोबर आपला शेती करार झाला त्यापासून पॅनिक झालेलं आहे पूर्ण वातावरण. आणि म्हणजे त्यापासून जे 400-500 रुपये भाव उतार झाला तो 75-76 रुपयालाच शेतकऱ्यांना पडतोय. आणि सरकारच सांगतंय सरकारच्या एका निदर्शनामध्ये असं दिसून आलं की कमीत कमी 5,100 ते 5,200 रुपये प्रति क्विंटल हा कपाशीला खर्च होतो. म्हणजे शेतकऱ्याला जर कधी बघायला गेलं तर तुम्हाला एक साधारणतः 2500-2600 रुपये प्रति क्विंटल नफा फक्त शेतकऱ्यांना राहतो असं शेतकऱ्याचं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. पण तो वास्तविक तसं नाहीये. कारण की त्या पटीत उत्पन्न खर्च जो लागतोय तो जास्त वाढीव आहे आणि सरकार जे सांगतोय तो उत्पन्न खर्च कमी सांगतोय. त्यामुळे सगळा मेळ बसत नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी असेल याला एकच पर्याय आहे की हमी भाव सांगताना सक्तीच केली गेली पाहिजेत की हमी भावामध्येच माल खरेदी झाला पाहिजे. पण गव्हर्नमेंटकडे एवढ्या व्यवस्था नाही राहत. गव्हर्नमेंट ज्यावेळेस सांगतं त्यावेळेस फक्त एक घोषणा असते आणि ज्यावेळेस खरेदी केला जातो त्यावेळेस हा माल खरेदी केला जात नाही. आपण कंटिन्युअसली सांगत होतो की रासायनिक खतामध्ये किती किमती वाढलेल्या आहे. आपण मागं 20-20-13 सांगितलं. आज 10-26 बद्दल सांगणार आहे. उद्या पुन्हा पोटॅशवरती व्हिडिओ बनवणार आहोत. 24-24 असेल, 8-21 असेल. आणखी कुठलाही ग्रेड तुम्ही रासायनिक ग्रेड सांगितला, डी असेल, या सगळ्या गोष्टीवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आपण जर कधी बघितलं तर मार्केटला आता खरीप हंगामाच्या आतापासूनच खताची तयारी करावी लागते. कारण की ऐन वेळेवरती आम्हालाही खत भेटत नाही आणि शेतकऱ्याला प्रॉपर खतं भेटत नाही. त्यामुळे आतापासूनच व्यापारी त्याची तयारी करतो. व्यापाऱ्याचाही जर कधी मार्जिन रेशो बघितलं तर त्यामध्येही तो कमीच असतो. पण व्यापारी असेल, शेतकरी असेल याच्यात भरड जास्त दोन्हीमध्येच त्याचा संघर्ष होतो. आणि हे सगळ्याचा उगम जर कधी केंद्रबिंदू बघितलं तर सरकारच्या काही धोरणामुळे हे भाव वाढीव राहतात. आणि सरकारच्या विरोधात कुठेतरी शेतकऱ्यांनी एक आवाज एकजूट होणं गरजेचं आहे की रासायनिक खताच्या किमती वाढताना अशी काहीतरी आयोग पाहिजेत की त्याची शिफारस घेतली गेली पाहिजेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काय रेट वाढले गेले पाहिजेत आणि मालाचे भाव कसे वाढतात याबद्दलही शेतकऱ्यांना जागरूक करून रासायनिक खताबद्दल त्यांना एज्युकेशन देणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी जो रासायनिक खतावरती वाढलेल्या किमतीच्या विषयी जो आक्रोश निर्माण होतो तो थोड्या प्रमाणात कमी होईल. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.